बायको तर अशी भेटली अजून झोपातच येते. तिला पाणी तापून ठेवलं का पाणी वगैरे तापलं का बघावं लागेल. तापत आलं पाणी तरी उठायचं पत्ता नाही. नळाचं पाणी गेलं, पाणी भरलं. टावेल कुठं ठेवलं? नाही वेळ झाला. तेल आहे ना, तेल आपल्याला आवडतच नाही, लावणारच नाही तेल मी. भांग पाडून घेतो. चला आता लवकर निघावं लागेल. वा मॅडम, खरंच खरंच आयुष्य आहे तुझं, खरंच आयुष्य आहे तुझं. होय नाही पिल्लू, उठा उठा, सकाळ झाली. यार उठ उठ. नाही आणखी थोडा झोपू द्या ना. उठ पिल्लू उठ उठ. नको, कुठं जायचंय आपल्याला? ते पण तू अशी वागती, मला नाश्ता नाही काय नाही काय नाही. सगळं पाणी भरलं सकाळपासून, सगळं काही केलं मी. उठ आणखी थोडा झोपू द्या ना. उठ, पाणी तापलंय तुझं. उठ उठ उठ, पाणी तापलंय. मी बाहेर नाश्ता करून घेतो. उठ, पाणी तापलंय. परत गार पडून जाईल तरी उठायचे नाही. तो उठ पटकन उठ. चल येऊ का? येऊ. बाय, काळजी घ्या. बाय. मी लेट होईल आज. 7-8 वाजतील मला. ठीक आहे. चल बाय. दरवाजा लुटून घे. चला, हे तर गेले वाटतं. आता आंघोळ करून घ्यावं लागले आणि झोपेतून उठवलं मला. आता उठले तर काहीतरी करावंच लागेल काम वगैरे. जाते आंघोळ वगैरे करून घेते. अगं बाई, गरम पाणी वगैरे करून ठेवले वाटतं यांनी. चल आंघोळच करून घेते. शॅम्पू पण ठेवले वाटतं आतमध्येच. डोकं धुवून घेते आज. अरे देवा, ह्या दरवाजाची कडी पण लागत नाही. यांनी दरवाजाचं काम पण नाही केलं. यांना सांगितलं मी, किती दिवसापासून सांगते कडीचं काम करा. हे माणूस काय ऐकत नाही आहे. जाऊ द्या, तसं पण गेलाय नवरा माझा, कोणी येणार नाही घरात. पुढं करून घेते आंघोळ करून. चला, विशाल तर गेलाय आता. वहिनी तशी पण घरी एकटेच असेल. एकदा वहिनीला नजर आणायलाच पाहिजे, त्याशिवाय माझा दिवस जात नाही. दरवाजे तर लावले. खिडकीतून दिसत काय? खिडकीतून काही दिसत नाही. दरवाजा उघडच आहे चक्क. चला आपलं काम करू, वापस येऊया. अरे इतर काही दिसत नाही. पाण्याचा आवाज येतोय बाथरूम मधून. नक्की वाहिनी बाथरूम मध्ये असं. वहिनी, ओ वहिनी. हा बोला ना. तुमची काही पाट वगैरे काही चोळून देऊ का? अहो नाही, मी आंघोळ करते. होता नाही माझी, नका. अहो तुम्ही अजून सुंदर दिसता हो. अहो असं काय बोलताय तुम्ही? वहिनी, पाट एकदम अशी गोरी गोरी घासत तुमची, मस्त छान छान. जेवढं मळ आहे सगळं काढून टाकतो. अहो नका, तशी बी गोरीच आहे. माझी पाठ बी गोरी आहे. दरवाजाला कडी नाही पहिलंच माझ्या. तुम्ही जावा बरं इथून, मला करू द्या आंघोळ. दरवाजाला कडी नाही होय? मी काय म्हणतो, तुमचे हात पाय आहा काय दिसतंय.
देतो की तुम्हाला पाठ घासून. तुम्ही लय अहो छान- नका नका. ऐका 2 मिनिटात घासून पटकन बाहेर येतो. अहो कशाला तुम्ही हे करताय उगं? माझा नवरा आताच गेलाय बाहेर आणि तुम्ही कसं काय आले बरं आतमध्ये? इथं दरवाजाला कडी नाहीये. जावा बरं इथून तुम्ही. हा वहिनी म्हणून तर आलोय की तुमचा नवरा गेलाय म्हणून. म्हणलं चला वहिनीची जरा सेवा करून द्यावं. मस्त बाप. अहो नको, तुम्ही जा बरं इथून. अहो बाई ऐका ना. काय करताय तुम्ही? येऊ दे की मस्त काय सुंदर दिसेल तुला. अहो नाही नाही, जा तुम्ही इथून जा. काय जा जा जा, दरवाजाला कडी तुमचं नाहीये. पहिलं नका नका. अहो जा. चांगला चान्स आलता हातात. अवघड झालं. वहिनीकडे जाऊन जरा बाथरूम मध्ये पाठ वगैरे घासून मोकळा झालो असतो मी जरा. बरं, बघू काय चालतंय. हा वहिनी मी काय म्हणतो थोडस काही हात घासून देतो फक्त. हात नॉर्मल. अहो भाऊजी तुम्ही ना काही हात नका लावू, काहीच नका करू. तुम्हाला काही वाटतंय का? हो मी आंघोळ करते, तुम्ही कसं काय पाणी घासून देणार माझी? जावा बरं इथून तुम्ही. अहो मी भाऊजी आहे ना तुमचा आणि मी सगळं पाहून घेतलं तुमचं. आता येऊ दे की म्हणजे हात केस असं बघितलं की तुमचे. येऊ दे की मला मध्ये. अहो तुम्हाला काही लाज वाटतंय का? नुसतं तोंड बघितलं नाही का तुम्ही लगे माझी पाठ घासायला येणार काय मध्ये? काय वाटतं तुम्हाला? हा वहिनी वाटायच काही नाही हो. म्हणलं थोडस आनंद घ्यावा म्हणजे पाठ घासून तुमचं सेवा करावं असं वाटलं मला. हो दुसरं राहू काय? द्या. जावा दुसरीकडे घ्या, कुठे आनंद घ्यायचे नाही. मला काही मी थांबा, माझ्या नवऱ्यालाच नाव सांगते तुमचं आल्यावर. झालं का वहिनी? हो झालं झालं, जावा तुम्ही. येऊ का मग मध्ये येऊ कशाला? पाठ घासायला? येडे आहे का हो तुम्ही? मी आता दरवाजाला ना पाठ लावून बसली, आता काय दर निघत नाही. बसा तिथं ओरडत. अगं बाबू अवघड झालं आता. मग माझं काही मग मी दगड घासत बसावं लागेल मला. हा तुमची पाठ घासत बसा तिथं. हो हात पुरला असतात माझीच पाठ घासली असते मी. पण आता अवघड झालं. थांबा येऊ द्या बाहेर, मला तुमची चांगलीच पाठ घासून देते मी. माझं नाही घासा वाटायला तुम्हाला. वहिनी बरं ऐका ना. थोडं 1 मिनिट 2 मिनिटाचं काम आहे लगेच आलो ना. खोला की काय म्हणजे 2 मिनिटाचं काम आहे लगेच आलो. काय झालं? 2 मिनिटाचं काम म्हणलं लगेच उरकून आलो. म्हणजे काय उठून आले तुम्ही? म्हणजे तुमचे अहो भाऊजी काय करताय तुम्ही? एकतर मला आंघोळ बी करू देत नाही, नुसतं डिस्टर्ब करताय. जाऊ बरं तुम्ही इथून. सका जा इथून पटकन. काय माझ्या नवऱ्याला बी कडी लावून दिली नाही दरवाजाची. भाऊजीला बी काही काम नाही, नुसतं तमाशा करायला लागेल तुम्ही. नवऱ्याला उठवून ठेवलं. मजा आली. वहिनी काय सुंदर दिसेल साबणाच्या फेसामध्ये. जणू अप्सरा. काय सांगू आता, माझ्याकडे शब्द नाही. तर बसवलं आता बाई घेतोच वहिनीला. वहिनी काय हो भाऊजी? येऊ का? भाऊजी तुम्हाला वाटत नाही तुम्ही जरा जास्त करताय म्हणून? अहो हात सळसळ करते हो. म्हणजे कधी पाठीला तुमच्या हात लागेल आणि दगडाने घासून देऊ असं वाटायला मला. नाही मला तर असं तुमचा हात सहन करायला खरं आहे तुमचं, पण असं वाटायला तुमचा दिमाग बी खराब झालाय. वहिनी एवढं कुठं विचार करताय तुम्ही? 2 मिनिटाचं काम आहे आणि आपल्याशिवाय आहेत कोण या रूम मध्ये? आपण दोघच तर आहे. आता विशाल तर गेला बाहेर. तुम्हाला माहित नाही माझा नवरा कधी बी येऊ शकते. तुमची लावल वाटेल, माझी बी लावल. जावायचं तुम्ही कशाला टेन्शन घेत? मी सांभाळून घेईन ना. तुम्ही फक्त मला एकदा मध्ये येऊ द्या. 2 मिनिटात असं येऊ बाहेर निघाल. वहिनी मी काय म्हणतो, मी ना तुमच्यासारखं आतापर्यंत कोणालाच बघितलं नाही. काय नूर होता तो चेहऱ्यावरती. लाजवाब. असं वाटत होतं की गचकन धरून घ्यावा. काय बोलता तुम्ही म्हणजे असं? तुमचं जे पाय घासायचं आहे ना, तो पाय म्हणतोय हो वहिनी, दुसरं काही हे नाही. बघा आणि- मला हात पाय सगळं ते मी घेते माझं घासून. तुम्हाला काय बोलायचंय आणि काय बोलताय तुम्हाला कळतंय का काही? वहिनी माझा हात पडला की तुम्ही एवढं सुंदर दिसाल की हा बस तेवढंच राहिले आता. करा ना. मी काय म्हणतो ऐका. हा तसं पण आपल्या घरात कोण नाही आणि घ्या की करून. मी कुणाला सांगणार आहे? हाव का? तुम्हाला काय माहितीये हे कधी येतील ते? येईल तेव्हा येईल. मी बाहेरची कडी लावून घेतो ना. आता ना खरं तुमचं खूप जरा जास्त झालंय. तुम्ही थांबा, माझी आंघोळ झाली आता. थांबा, बाहेर आल्यावर जरा दाखवते. तुम्ही
उगाच disturb करता, आंघोळ नाही ते करता. ते तोंडावर साबण राहिली जरा पुसता का? तुम्हाला कुठं दिसतंय मी दरवाजाला बसली? मला दिसत नाही हो, असंच आपला अंदाज लावला जरा असं. बरोबर लागलं का? हा ना, खरंच तुम्हाला दिसतंय, तुम्ही कुठं तरी बघताय मला. अहो नाही हो वहिनी, मी कशाला बघू तुम्हाला? मी बघेल का तुम्हाला? असं कधीच नाही करणार. तुम्ही ना भाऊजी थांबा थोडा वेळ, आता बोलू नका मला. उद्या जरा मला आंघोळ करू द्या, येते मी बाहेर. बरं वहिनी ऐका ना, ऐकता का? दरवाजा ढकलायचे प्रयत्न करू नका बरं का, सांगते मी तुम्हाला. मी पडल तोंडावर, दाराला बसली मी. अहो वहिनी 5 मिनिटाचं काम आहे, काय विचार करताय तुम्ही? हं? येऊ द्या का मला? मध्ये येऊ का? येऊ का? नाही, येऊ का वहिनी? तुम्ही रेडी झाले का मध्ये यायला? अहो वहिनी, आपल्याशिवाय कोणीच नाही येत. 2 मिनिटात उरकून येतो की 2 मिनिटात? अहो म्हणजे काय बोलताय तुम्ही? व्यवस्थित भेटत नाही रे. मी काय तुमच्यासाठी बसली की आंघोळी येऊन उघडी? वहिनी निघा बरं इथून तुम्ही. बापरे, वहिनी खूप चिडली वाटतं. आता माझं काही खरं नाही. काय हो भाऊजी, तुम्हाला लाज वाटते का थोडी तरी? हा, इथं दरवाजाला कडी नाहीये, 1000 वेळा सांगते मी तुम्हाला. इथंच थांबून आहे आणखीन दारामध्ये. तुम्हाला काही वाटतं का बरं? हा, हे जर अचानक कधी आले आणि तुम्हाला असं इथं दारात थांबून बघितलं तर तुम्हाला बी मारून काढतील, मलाही मारून काढतील. येडे झाले काय तुम्ही? वहिनी कशाला टेन्शन घेत? तसं मी कडी लावून आलोय ना. चला काय काय चाललं ना मध्ये? आंघोळ घालतो तुम्हाला. मला कशाला घालता? माझी आंघोळ झाली, आता इथून निघा बरं तुम्ही. निघा तुम्ही इथून पटकन. लाज वाटली पाहिजे तुमच्या जीवाला थोडीशी. हा, चांगलं 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 म्हणलं तर काय हो तुम्ही? मला वाटलं ना तुम्ही असं कराल म्हणून. आता मी तो आंघोळ करते, तुमची काही गरज होती का मध्ये यायची? हा, पाठ घासून जावा इथून, निघा. वहिनी ऐका की. काय ऐकाय? हा, चला 5 मिनिटच काम आहे, मस्त पाठ घासून तुम्ही घासता बी 5 आलं मिनिटाचं नसेल काम आहे म्हणजे तुम्ही काय बोलताय हे असलं? तुम्हाला. पाठ घासून म्हणतो वहिनी, थोडस म्हणजे हे पण ना मला सांगून गेले थोडंसं उशीर लागलं म्हणून. काय खोटं बोलत खरं बोलत त्यांनाच माहिती. तुम्ही ना चोरून लपून ऐकलं असेल मला. हा, माझं ना काय बोलताय बघताय तुम्ही? छान दिसताय वहिनी तुम्ही आंघोळ झाल्यावर. हा, मी ते छान दिसू काही दिसू मला नका सांगू. ते माझ्या नवऱ्याला मी छान दिसते ना तेवढं. अहो वहिनी तुम्ही कशाला टेन्शन घेता? काय काय चला की हो, तुम्हाला लाज वाटू द्या. तिथून इथवर माझ्या मागे मागे येताय तुम्ही. काही वाटतं का तुम्हाला? आणि मला सांगताय आमच्या दरवाजाची कडी लावली. हे जर आले ना तुमचं ना मर्डर करतील. निघा इथून पटकन बाहेर. चला. हा, फुकटमध्ये सांगताय अजून मला. मी इथून बघितलं तिथून बघितलं, मला तुमच्या तोंडाचा फेस दिसतो. कुठून बघत होते तुम्ही चोरून लपून? ना मी ते काही नाही, काय काय बाहेरच अशी कामं करता का तुम्ही? बायका आंघोळ करत असताना अशी कामं करता का तुम्ही? दुसऱ्यांना चोरून लपून बघायचे? हा, कसं काय दिसतं तुम्हाला सगळं आतमधलं? कोण काय करणार काय नाही फुकटमध्ये बघून घेतलंय ना आता. आणि परत मला म्हणताय का चला ना 5 मिनिट, चला ना 5 मिनिट, आपण तुम्हाला पाड घासून देतो. हा, 5 मिनिट लागतील. कशाला 5 मिनिट लागतील हो? इथं 5 नाही, 10 नाही, 3 नाही. निघा इथून. चला निघा आमच्या घरातून. हे आले ना तुमचं नाव सांगून देते मी तुम्हाला ना. लय झालंय आता तुमचं हे वागणं मला पटत नाही. निघा बाहेर. चला निघा. इथं ना फटकायचं बी नाही आता. मला ना तुमचा खरंच लय राग आलाय. असं कुणाच्या घरामध्ये डायरेक्ट कडी लावून घुसणं चांगलं वाटतंय का? हा, चला निघा इथून. थांबू पण नका माझ्या दारामध्ये. पळा. बापरे, काय माणूस आहे हा पण. फुकट फाकट सगळं बघून घेतलं आंघोळ करताना आणि म्हणतोय अजून पाठ घासून देतो. 5 मिनिट लागतील. लाज वाटाणं ह्या माणसाला थोडी सुद्धा. बापरे, माझ्या नवऱ्याला ना कडीच लावून घ्यायला लावते रोज. हे असलं काही कुठं ना वेगळंच झालं तर मी काय करू मग? नाही रे बाबा, हे चांगलं नाही. कडी लावायला लावते मी त्यांना दरवाजा.